यंदा अक्षय तृतीयेला लक्ष्मीनारायण राजयोगाचा प्रभाव इतका प्रबळ आहे की या योगामुळे 5 राशींच्या लोकांना दुप्पट कमाईची संधी मिळणार आहे। हे दोन्ही योग अत्यंत प्रभावी असून काही भाग्यवान राशींवर त्याचा जबरदस्त प्रभाव पडणार आहे। तर कोणत्या आहेत त्या 5 भाग्यवान राशी ज्यांना मिळणार आहे दुहेरी लाभ? कोणाची व्यवसाय चमकणार आहे, कोणाच्या आयुष्यात आर्थिक भरभराट येणार आहे आणि कोणाच्या घरात राहणार आहे सुख शांतीचा वास? चला जाणून घेऊया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। शुक्र आणि बुध मीन राशीत एकत्र आल्यामुळे तयार होणाऱ्या या योगाचा परिणाम आर्थिक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात जाणवणार असल्याचं सांगितलं जात आहे। विशेषतः व्यवसाय करणाऱ्यांना नवे सौदे, गुंतवणुकीचा नफा आणि मोठ्या संधी मिळण्याची शक्यता आहे। नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन, बोनस किंवा नवा जॉब मिळण्याची शक्यता निर्माण होणार असल्याचंही ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जात आहे। म्हणूनच या वर्षीची अक्षय तृतीया ही केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर आर्थिक दृष्टिकोनातूनही सोन्याचा काळ ठरू शकते, विशेषतः या 5 राशींसाठी। शिवाय अक्षय तृतीयेला लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहे। तसेच या दिवशी चंद्र वृषभ राशीत भ्रमण करेल आणि गुरुशी जोडून गजकेशरी राजयोग निर्माण करेल। यावेळी लक्ष्मीनारायण राजयोग आणि गजकेशरी योग या दरम्यान अक्षय तृतीया अनेक राशींसाठी सुद्धा खूप खास असणार आहे। माता लक्ष्मीच्या आशीर्वादानं आणि द्विगुणी राजयोगाच्या शुभ संयोगानं वृषभ आणि तुळ राशीसह 5 राशींची लोक व्यवसायात भरपूर कमाई करतील आणि त्यांच्या करिअरमध्येही प्रगती करतील। तसेच या राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवनही खूप आनंदी असेल। अक्षय तृतीयेला दुहेरी लाभ मिळवणाऱ्या या भाग्यवान राशींपैकी पहिली भाग्यवान रास आहे वृषभ रास। वृषभ राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा सण खूप शुभ आणि समृद्धी देणारा असणार आहे। आर्थिक आणि कौटुंबिक बाबींमध्ये वृषभ राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळेल। या व्यक्तींना नोकरी आणि व्यवसायात विशेष यश मिळण्याचीही शक्यता आहे। पैसे गुंतवण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरणार आहे। तुमच्या संपत्तीत अनेक पटींनी वाढ होईल। तुमच्या प्रगतीची शक्यता आहे आणि तुमच्या कारकिर्दीला अचानक चालना मिळू शकते। यावर उपाय म्हणून आपण अक्षय तृतीयेला तांदूळ दान करण्याचा सल्ला दिला जातोय। त्यानंतरची दुसरी भाग्यवान रास आहे कर्क रास। कर्क राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीया हा दिवस खूप शुभ आणि फायदेशीर, शिवाय जीवन बदलणारा ठरू शकणार आहे। या दिवशी ग्रहांची स्थिती आणि चंद्राची शुभ दृष्टी कर्क राशीच्या लोकांसाठी विशेष फायद्याचे दरवाजे उघडणार आहे। या दिवशी नवीन योजनांमध्ये, विशेषतः रिअल इस्टेट, सोनं चांदी किंवा नवीन नोकरीमध्ये गुंतवणूक करण्याचे आपले प्रयत्न खूप फलदायी ठरतील। तुम्हाला अचानक मोठ्या प्रमाणात अडकलेले पैसे मिळू शकतात आणि या दिवशी चांदीचे दागिने खरेदी करणंही तुमच्यासाठी सर्वात शुभ राहणार आहे। यावर उपाय म्हणून संध्याकाळी देवी लक्ष्मीला खीर अर्पण करण्याचा सल्ला कर्क राशीच्या लोकांना दिला जातोय। त्यानंतरची रास आहे तुळ रास। तुळ राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेला निर्माण होणारा हा शुभ योग अत्यंत खास ठरणार आहे। यावेळी तुम्हाला संपत्ती आणि सौंदर्यात वाढ आणणारा हा काळ असेल। शुक्र ग्रहाचे शुभ स्वरूप आणि ग्रहांची अनुकूल हालचाल यामुळे हा दिवस तुळ राशीच्या लोकांसाठी खूपच फायदेशीर ठरू शकतो। देवी लक्ष्मीच्या आशीर्वादानं तुम्हाला काही जुने अडकलेले पैसेही परत मिळू शकतात किंवा उत्पन्नाचे नवीन स्रोत अचानक दिसू शकतात। तुम्ही लवकरच भविष्यात नवीन घर किंवा नवीन वाहन खरेदी करू शकता। यावर उपाय म्हणून अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीला पांढऱ्या कवड्या अर्पण करण्याचा सल्ला दिला जातोय। त्यानंतरची भाग्यवान रास आहे मकर रास। मकर राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा हा सण जीवनात स्थिरता, आर्थिक प्रगती आणि व्यावसायिक यश घेऊन येत आहे। शनिदेवाच्या आशीर्वादामुळे आणि लक्ष्मीनारायण राजयोगाच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धीचे शुभयोग निर्माण होत आहेत आणि तुम्हाला अतिरिक्त उत्पन्नाची संधी सुद्धा या काळात मिळणार आहे। शिवाय तुमच्या नोकरीतील समस्या संपतील आणि जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी यशाची शुभ शक्यता आहे। यावर उपाय म्हणून महाराजांचे आशीर्वाद आणि शुभचंद्र योग तुमच्यासाठी नवीन सुरुवातीसाठी हा दिवस सर्वोत्तम बनत असल्याचं सांगितलं जात आहे। यावर उपाय म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी गरजूंना काळे तीळ आणि तांब्याचे नाणे दान करण्याचा सल्ला दिला जातोय। त्यानंतरची भाग्यवान रास आहे कुंभ रास।
अक्षय तृतीयेचा पवित्र सण कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात प्रगतीची शक्यता निर्माण करत आहे। जर तुम्ही नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे। जुने प्रलंबित पेमेंट किंवा आर्थिक मदत अचानक तुम्हाला मिळू शकतात। शिवाय घरातील वातावरण शांत असेल आणि परस्पर समजूतदारपणाही सुधारेल। अक्षय तृतीयेला कुंभ राशीच्या व्यावसायिकांना अनपेक्षित वाढ मिळण्याची शक्यता आहे। तुम्हाला यश मिळेल आणि अचानक तुम्हाला कुठून तरी तुमच्या करिअरशी संबंधित काही ना काही चांगली बातमीही मिळू शकेल। तर अक्षय तृतीयेसारख्या पवित्र दिवशी तयार होणाऱ्या या दुहेरी योगामुळे वृषभ, तुळ आणि इतर 3 राशीच्या लोकांना केवळ व्यवसाय आणि आर्थिक लाभच नाही तर कौटुंबिक आयुष्यातही सुख आणि समाधान अनुभवायला मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे। पण लक्षात ठेवा, राजयोग फक्त येण्यानेच नाही तर तुमच्या प्रयत्नांनीही यशस्वी होतो। त्यामुळे या दिवशी सकस संकल्प घ्यावा, आपल्या गरजेनुसार गुंतवणूक किंवा शुभ कार्य करावीत आणि परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवावा। जर तुम्हीही या भाग्यवान राशींमध्ये असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधीच आहे। आणि जर नसाल तरीही या दिवशी चांगले कर्म, दानधर्म आणि सकारात्मक विचार ठेवलेत तर नक्कीच तुम्हालाही त्याचे शुभफळ नक्कीच मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या राशीचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच आणखी अद्भुत आणि उपयुक्त माहितीसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लोकमत भक्तीच्या सर्व प्रेक्षकांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।